वैजापूर शहरातील एका भागात रस्त्याचं काम सुरू होतं. जिथे शांतीची अपेक्षा असते तिथे अचानक वादळ उठलं. एका साध्या रस्त्याच्या बांधकामावरून सुरू झालेला वाद आता राजकारणाच्या रणभूमीत पोहोचला आहे. या सगळ्या प्रकाराचा केंद्रबिंदू आहेत शिवसेना शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे आणि भाजपचे स्थानिक कार्यकर्ता कैलास पवार. नमस्कार, मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचे. कैलास पवार यांच्या घरासमोरचा रस्ता काही दिवसांपासून डागडुजीसाठी प्रस्तावित होता. रविवारी सार्वजनिक सुट्टी असूनही नगर परिषदेचे अधिकारी आणि इंजिनियर त्या ठिकाणी होते. स्थानिक आमदार रमेश बोरनारे स्वतः तिथे होते. त्यांच्या सोबत काही कार्यकर्ते देखील उपस्थित होते. त्यांनी इंजिनियरला स्पष्ट सूचना दिल्या, प्लॉट नंबर 48 मधून रस्ता काढा. पवार यांना हे काहीसं संशयास्पद वाटलं. त्यांनी पुढे जाऊन इंजिनियरला विचारलं, लेआउट बघितलं का? त्या लेआउटनुसार तिथे रस्ता नाहीये. या साध्याशा सूचनेने वातावरण बदललं. पवार यांच्या म्हणण्यानुसार आमदार बोरनारे यांनी रागात येऊन त्यांच्याशी शिवीगाळ सुरू केली. एवढंच नाही तर त्यांनी धक्कादायक आरोप केला, तू खूप दिवसांपासून आमच्या डोक्यात आहेस, तुझा हिशोब चुकता करायचा आहे, तुझ्या फॅमिलीला संपवणार. या वादानंतर पवार यांनी थेट वैजापूर पोलीस ठाणे गाठले. त्यांची तक्रार होती की आमदाराने त्यांच्यावर कार्यकर्त्यांसह हल्ला केला, जीवे मारण्याची धमकी दिली. पण तिथे गेल्यावर त्यांना दुसराच अनुभव आला. 3 तास झाल्यावरही माझी तक्रार घेतली जात नाही, असं पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. पोलीस केवळ चौकशी करतोय असे सांगून वेळकाढूपणा करत आहेत. आमदारांचा दबाव स्पष्टपणे जाणवत आहे. राजकीय प्रभावाचा आरोप हीच गोष्ट अधिक गहन बनवते. सामान्य नागरिकाला जर तक्रार देण्यासाठी 3 तास ताटकळत बसावं लागत असेल आणि अजूनही FIR नोंदवली जात नसेल तर हे प्रशासन यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतं. या संपूर्ण प्रकरणावर आमदार रमेश बोरनारे यांनी स्पष्टीकरण दिलं. माझ्याकडे काही नागरिक रस्त्याच्या अडचणीसंबंधी तक्रार घेऊन आले होते. त्यांचं म्हणणं ऐकून मी नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना बोलावलं. आम्ही लेआउट बघत असताना कैलास पवार तिथे आले. त्यांनी आपल्याशी आणि आपल्या कार्यकर्त्यांशी उर्मटपणे बोलायला सुरुवात केली. त्यामुळे वाद निर्माण झाला, परंतु मारहाणीचं काही घडलं नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. एकीकडे भाजप कार्यकर्त्याचा गंभीर आरोप आणि पोलिसांची दुर्लक्षाची भूमिका, तर दुसरीकडे आमदाराचं प्रतिपादन की आपण केवळ नागरी तक्रारीवर काम करत होतो. सत्य काय आहे हे तपासातूनच समोर येईल. पण सध्या दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरू आहे. यामुळे सामान्य नागरिक मात्र संभ्रमावस्थेत आहे. ही घटना प्रकाश झोतात देता सोशल मीडियावर ती प्रचंड व्हायरल झाली. स्थानिक ग्रुप्समध्ये यावर चर्चा सुरू झाली. काही जण आमदारावर रोष व्यक्त करत आहेत, तर काहींना वाटतं की पवार यांनी मुद्दाम वाद घडवून आणला. पण एक गोष्ट सर्वांनाच सलते, पोलिसांनी तक्रार स्वीकारायला उशीर का केला? या प्रकरणाने वैजापूर मधील राजकारणात एक वेगळंच वळण घेतलं आहे. जिथे विकास कामे ही लोकांच्या सोयीसाठी असतात, तिथे ती वाद, आरोप आणि राजकीय संघर्षाचं कारण बनत आहे. या घटनेतून एक गोष्ट मात्र स्पष्ट होते, नागरिकांनी प्रशासनावर विश्वास ठेवावा अशी व्यवस्था असायला हवी. जर कुणावर अन्याय झाला असेल तर त्याची तक्रार ऐकून घ्यायला पोलीस यंत्रणा तत्पर असली पाहिजे. अन्यथा लोकशाही व्यवस्थेवरील विश्वास ढासळतो. सध्या हा वाद फक्त राजकीय नेत्यांपुरता मर्यादित नाही, तो सामान्य नागरिकांच्या मनातील अस्वस्थतेचं प्रतिबिंब आहे. कायद्याची अंमलबजावणी, विकास कामातील पारदर्शकता आणि जनतेची सुरक्षा, या तिन्ही गोष्टींचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे. हा रस्ता कोणाच्या प्लॉटमधून जाणार हे कागदांवर ठरवणं तांत्रिक बाब असली तरी प्रत्यक्षात त्याचा परिणाम स्थानिकावर आणि त्यांच्या आयुष्यावर होतो. त्यामुळे प्रत्येक निर्णय हा नियम, कायदे आणि नागरिकांच्या हक्कांचा विचार करूनच घ्यायला हवा. आज रस्त्याच्या कामातून निर्माण झालेला हा वाद भविष्यात संपूर्ण शहरातील प्रशासन, राजकारण आणि जनतेतील विश्वासाचं परीक्षण करणारा ठरणार आहे. न्याय मिळेल का की पुन्हा एकदा सत्तेच्या आधारावर सत्य गाडलं जाईल हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल. या संदर्भातील घडामोडींसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचे, आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.